विकासाच्या गप्पा आणि भूमिपूजनांचे राजकारण रंगत असताना तारदाळ येथील जावईवाडी ते कुंभार ओढा हा मुख्य रस्ता मात्र गेली 2 वर्षे प्रलंबित अवस्थेत असून उद्घाटनावेळी 100हून अधिक नारळ फोडून मोठ्या थाटामाटात शुभारंभ करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता मात्र या रस्त्याकडे पाठ फिरवल्याची भावना ग्रामस्थातून व्यक्त होत आहे। इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर आणि कोल्हापूर या शहरांना जोडणारा तारदाळ हातकणंगले मार्ग हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग मानला जातो। आवडे टेक्सटाईल पार्क, सांगली कोल्हापूर महामार्ग तसेच अनेक उपमार्गांना जोडणारा या रस्त्यावर आज प्रचंड खड्डे पडले असून दलित वस्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिरकाई मंदिर परिसर, महादेव मंदिर परिसर आणि कुंभार ओढा भागाची अक्षरशः चाळण झाली आहे। रात्रीच्या वेळी अनेक अपघात घडूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ढिम्म असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आणि तारदाळ यात्रेच्या पार्श्वभूमीवर गाव ते शहर सर्वच लोकप्रतिनिधींनी मोठा गाजावाजा करत रस्त्याचे भूमिपूजन केले होते। लवकरच दर्जेदार रस्ता होणार अशी ग्वाही देण्यात आली होती। मात्र निवडणुका संपल्या, यात्रा संपली आणि आश्वासनांची धूळ ही उडून गेली, पण रस्ता मात्र तसाच खड्ड्यात राहिला। त्यामुळे नारळ फोडून विकास होत असेल तर रस्ता आजपर्यंत चकाचक व्हायला हवा होता अशी उपरोधिक प्रतिक्रिया ग्रामस्थातून उमटत आहे। या मार्गावरून आवाडे टेक्सटाईल पार्कमधील अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते। इंटरनॅशनल स्कूल, सन्मती विद्यालय, खोतवाडी हायस्कूल, मजले परिसरातील शाळांची वाहतूकही याच मार्गावरून होते। टेक्सटाईल पार्क, लक्ष्मी इंडस्ट्रीज, पार्वती इंडस्ट्रीजमधील हजारो कामगार रात्री अपरात्री जीव मुठी धरून प्रवास करत आहेत। तरीही लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे गांभीर्य जाणवत नसल्याची टीका होत आहे। दरम्यान कुंभार ओढा परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते। कडमकाई डोंगरातून येणारा ओढा याच रस्त्यावर मिळत असल्याने येत्या पावसाळ्यात शिरकाई मंदिर, देसाई गल्ली, बिरोबा मंदिर आणि दर्गा चौक परिसरातील घरांमध्ये पाणी घुसण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे हा रस्ता तातडीने उंचावून दर्जेदार पद्धतीने करण्याची मागणी जोर धरत आहे। निवडणुका आल्या की विकासाच्या घोषणा आणि भूमिपूजनांचा धडाका, पण प्रत्यक्षात काम मात्र शून्य अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करीत असून येत्या काळात अपघात किंवा पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे।